Hello students, in last lecture we have studied extensive and intensive property and state function. In this lecture we have to see new point, thermodynamic equilibrium, process and type of processes. Thermodynamic equilibrium. To understand thermodynamic equilibrium we have to see one example. Consider a gas is enclosed in a cylinder having movable piston. Consider definite amount of gas is enclosed in a cylinder having movable piston. The gas has pressure P1, volume V1 and temperature T1. These are the state variables. And this state variable remains constant as the piston is motionless. Then we can say that the system is in thermodynamic equilibrium. Understand? After that, move the piston in upward direction. Move the piston slowly in upward direction. At that time, the values of state function, that is pressure, volume and temperature, cannot be specified and they can be changes. If we move the piston in upward direction slowly, at that time or at that instant, the values of state function, that is pressure, volume, temperature, cannot be specified or they may continuously changes. Then we can say that system is in non-equilibrium state. After that, stop the movement of piston. After that, stop the movement of piston. If the piston is motionless, the values of state functions are constant, and these values are pressure is P2, volume is V2, and temperature is T2. And we can say that system attain new equilibrium state. Understand? मराठीमध्ये बघू आपण काय नेमकं असणार. तर डेफिनेट अमाऊंट ऑफ गॅस आपण इन्क्लूज केलेला आहे सिलेंडर मध्ये आणि त्या सिलेंडरवरती मुव्हेबल पिस्टन आहे. ते पिस्टन मूव्ह होते अप किंवा डाऊन होणार आहे. ज्यावेळेस सुरुवातीला इनिशियल कंडिशनला पिस्टन मोशनलेस असेल त्यावेळेस मधल्या गॅसचं काहीतरी डेफिनेट व्हॉल्यूम असणार आहे. प्रेशर पण काय असेल डेफिनेट. प्रेशर P1, व्हॉल्यूम V1 आणि टेम्परेचर T1 ह्या व्हॅल्यू कशा आहेत कॉन्स्टंट आहेत, त्या चेंज होत नाही. ह्या जर व्हॅल्यू चेंज होत नसतील, कॉन्स्टंट असतील, तर आपण म्हणू शकतो की ही जी सिस्टीम आहे किंवा हा जो गॅस आहे तो थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये आहे. कळतंय? स्टेट फंक्शनच्या व्हॅल्यू ज्यावेळेस कॉन्स्टंट असतील त्यावेळेस आपण म्हणू शकतो की सिस्टीम किंवा हा जो गॅस आहे तो थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये आहे. नंतर काय करायचंय, पिस्टन जे आहे ते वरच्या साईडला मूव्ह करायचंय कंटिन्युअसली. आणि ते मूव्ह करत असताना आपण एक्झॅक्टली प्रेशर, व्हॉल्यूमच्या व्हॅल्यू सांगू शकत नाही, कारण आपण पिस्टन स्लोली मूव्ह करतोय आणि मूव्ह करताना त्याचं व्हॉल्यूम काय होणार आहे चेंज होते आणि प्रेशर पण काय होणार आहे चेंज होते. म्हणजे पिस्टनची मुवमेंट सुरू असताना, लक्षात घ्या, पिस्टनची मुवमेंट सुरू असताना आपण प्रेशर आणि व्हॉल्यूमच्या व्हॅल्यू सांगू शकत नाही. आणि ती जी कंडिशन असेल ती कंडिशन म्हणजे काय असेल, नॉन इक्विलिब्रियम स्टेट, नॉन इक्विलिब्रियम कंडिशन. लास्टला काय करतो आपण, पिस्टनची मुवमेंट स्टॉप करतो आणि पिस्टनची मुवमेंट स्टॉप केल्यानंतर तिथं आपण प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरच्या एक्झॅक्टली व्हॅल्यू सांगू शकतो. म्हणजे त्या व्हॅल्यू कशा येणार आहेत, कॉन्स्टंट येतील. प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचरच्या व्हॅल्यू जर कॉन्स्टंट असतील तर आपण म्हणू शकतो की सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये प्रेझेंट आहे. अंडरस्टँड? Then what is mean by thermodynamic equilibrium? A system is said to be thermodynamic equilibrium. A system is said to be thermodynamic equilibrium when its state function do not vary with time. Vary means change. Do not change with time. म्हणजे कुठलीही सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये आहे हे आपण कधी सांगू शकतो, त्याचे जे स्टेट फंक्शन आहे
ते स्टेट फंक्शन चेंज झालं नाही पाहिजे. म्हणजे स्टेट फंक्शन कसे राहिले पाहिजे, कॉन्स्टंट. कळतंय, स्टेट फंक्शन जर कॉन्स्टंट असतील तर आपण म्हणू शकतो की सिस्टीम कशी आहे, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये प्रेझेंट आहे. बरोबर आहे. मग आता इथं काय केलंय, इनिशियल स्टेट पुन्हा आपण कुठं गेलोय, फायनल स्टेट मध्ये. म्हणजे एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये काय झालंय, ट्रान्सफॉर्मेशन झालंय. आणि मग एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन होते त्यालाच आपण काय म्हणतोय, प्रोसेस. इथे एक प्रोसेस झाली की नाही, म्हणजे पिस्टनची मुवमेंट झाली म्हणजे काय झाली, प्रोसेस झाली. देन व्हॉट इज मीन बाय प्रोसेस, ट्रांजिशन फ्रॉम or transformation from one equilibrium state to another called as the process. What is mean by process? Process means transition from, transition or transformation, transition or transformation, transition or transformation from one equilibrium state, one equilibrium state to another is called as process. म्हणजे एका इक्विलिब्रियम स्टेटचं दुसऱ्या स्टेट मध्ये कन्व्हर्जन झालं, आपण काय म्हणू शकतो, एक प्रोसेस होणार आहे. समजते? Then what is mean by process? Again we can say that transition from one equilibrium state to another called as the process. Understand? Then we have to see type of processes. There are 5 type of processes. That is isothermal process, isochloric process, isobaric process, adiabatic process, reversible process, and last one is irreversible process. First we have to see isothermal process. In isothermal process there are 2 words. Which one? One is iso and second is thermal. Type of processes. Type of processes. First one is isothermal process. First one is isothermal process. In isothermal world there are 2 words. First one is iso and second is thermal. Iso means same and thermal means heat. Thermal means heat or temperature. We can say temperature, same or constant. What is definition? In isothermal process, temperature of the system remains constant throughout the transformation. Throughout the transformation means प्रोसेस पूर्ण होईपर्यंत त्या सिस्टीमचं टेम्परेचर कसं राहणार आहे, कॉन्स्टंट राहते. द प्रोसेस इन विच the process in which temperature of the system, the process in which temperature of the system remains constant. Temperature of the system remains constant throughout the transformation. Throughout the transformation means until the process is completed. The process पूर्ण होईपर्यंत. The process in which temperature of the system remains constant throughout the transformation is called as isothermal process. It's called as isothermal process. Example. To understand this process, we have to see one example.
boiling water at 100 degrees Celsius. At 100 degrees Celsius means water is boiled continuously, but boiling temperature is 100 degrees Celsius. Water is continuously boiling and the temperature of water is 100, not greater than 100 or less than 100. Throughout the process, the temperature of the water is 100 degrees Celsius. Understand? Then initial temperature is T1 is equal to 100 degrees Celsius and T2 is equal to also 100 degrees Celsius. Then what is delta T? Delta T is equal to 100 minus 100 is equal to 0. Means change in temperature is equal to 0. And we can say that in definition, ISO means same or constant. What is constant? Temperature constant. Therefore, T is equal to constant. Temperature is constant because initial temperature is 100 and final is also 100. And these two temperatures are constant. There is no change in temperature. Therefore, T is equal to constant. And delta T. Delta T means change in temperature. Change in temperature is equal to 0. There is another term in thermodynamics, internal energy. And internal energy depends upon temperature. As the temperature increases, internal energy increases. Temperature decreases, internal energy also decreases. In isothermal process, temperature is constant. Therefore, internal energy U is also constant. And change in internal energy, that is delta U, is equal to 0. Understand? There is one important point. T is equal to काय सांगितलं आपण? कॉन्स्टंट. रिएक्शनचं टेम्परेचर काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. आणि डेल्टा टी म्हणजे T2 मायनस T1 काय येतोय? 0. म्हणजे डेल्टा टी 0. इंटरनल एनर्जी एक टर्म आहे थर्मोमध्ये, तर टेम्परेचरवर डिपेंड असणार आहे. टेम्परेचर वाढलं की यू वाढतंय, टेम्परेचर कमी झालं की यू डिक्रीज होतोय. त्याच्यामुळे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजे यू पण काय? कॉन्स्टंट. डेल्टा टी 0 आहे म्हणजे डेल्टा यू पण काय असेल? 0. There is another point. There is exchange of heat in this process. There is exchange of heat from system to surrounding or surrounding to system. Important point. There is exchange of heat from system to surrounding or surrounding to system so as to keep temperature constant. ह्या प्रोसेस मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असं म्हणलं आपण. टेम्परेचर कॉन्स्टंट कधी राहणार आहे? सिस्टीमची एनर्जी सराउंडिंग मध्ये राहणार आहे किंवा सराउंडिंगची एनर्जी सिस्टीम मध्ये राहणार आहे. हे कंटिन्युअसली होणार आहे तरच काय होणार आहे? टेम्परेचर कॉन्स्टंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता वॉटर आपण बॉईल करतो 100 डिग्री सेल्सिअसला, मग तर हीट थोडीफार वाढणारच ना. मग जी थोडी हीट वाढते ती कुठं चालली? सराउंडिंगला चालली. बरोबर आहे. आणि सराउंडिंगला हीट चालल्यामुळेच टेम्परेचर काय राहते? 100 डिग्री सेल्सिअस राहतं. आले लक्षात? म्हणजे टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट राहण्यासाठी काय होणार आहे? हीट एक्सचेंज होते. देयर इज एक्सचेंज ऑफ हीट फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग और सराउंडिंग टू सिस्टीम सो एज टू कीप टेम्परेचर कॉन्स्टंट. दिस वन इज अबाउट isothermal process. Then exactly opposite process, adiabatic process. Adiabatic process. Definition: the process in which there is no exchange of heat. The process in which there is no exchange of heat. There is no exchange of heat from system to surrounding. System to surrounding.
म्हणजे प्रोसेस होत असताना सिस्टीम कडून सराउंडिंगला हीट एक्सचेंज होणार नाही. इट्स कॉल्ड एज adiabatic process. It's called as adiabatic process. एक्झॅक्टली आयसोथर्मलच्या अपोजिट प्रोसेस आहे. Example. We have to see first the example, then after the definition. A chemical reaction carried out in insulated vessel. What is the example? Chemical reaction carried out. Chemical reaction carried out in insulated vessel. In insulated vessel. Insulated vessel मध्ये केमिकल रिएक्शन कॅरी करायचे. आता इन्सुलेटेड वेसल म्हणजे काय? आयसोलेटेड सिस्टीम मध्ये आपण बघितलं होतं इन्सुलेशन केलेलं. हे इन्सुलेशन वॉल आहे. हा जो आहे इन्सुलेशन वॉल आहे आणि मध्ये काय असणार आहे? केमिकल रिएक्शन. म्हणजे बिकर मध्ये आपण केमिकल रिएक्शन कॅरी करतोय. आणि इन्सुलेशन मध्ये काय असणार आहे? मधली हीट बाहेर जाणार नाही. या मधला पार्ट काय झाला? सिस्टीम. आणि बाहेरचा पार्ट सराउंडिंग. मधली हीट बाहेर जाणार नाही, बाहेरची हीट मध्ये येणार नाही. म्हणजे देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग और सराउंडिंग टू सिस्टीम. For example, this is exothermic reaction. What is exothermic? Means heat is evolved. In exothermic reaction, heat is evolved. Temperature of the system increases, but there is no exchange of this temperature to the surrounding. Understand? जर ही रिएक्शन एक्झोथर्मिक असेल तर रिएक्शनचं टेम्परेचर काय होतंय? इन्क्रीज होतंय. सिस्टीमचं टेम्परेचर वाढते. सिस्टीमचं टेम्परेचर वाढल्यानंतर ही जी हीट आहे ती सराउंडिंग मध्ये बाहेर पडते का? नाही. म्हणजे एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये सिस्टीमचं टेम्परेचर वाढते पण ती सराउंडिंग मध्ये जाणार नाही. इन एंडोथर्मिक रिएक्शन, इफ द रिएक्शन इज एंडोथर्मिक, जर रिएक्शन एंडोथर्मिक असेल तर सिस्टीम काय करते? एक्झाम्पल अजून करतो बरं का. जर रिएक्शन एक्झोथर्मिक असेल तर सिस्टीम हीट एनर्जी ऍब्झॉर्ब करते. ह्याचं टेम्परेचर काय होतंय? कमी होते. मग टेम्परेचर कमी झाल्यानंतर सराउंडिंगचं टेम्परेचर मधली सिस्टीम ऍब्झॉर्ब करणार आहे का? नाही. देयर इज नो एक्सचेंज ऑफ हीट फ्रॉम सराउंडिंग टू सिस्टीम. इन आइसोथर्मल प्रोसेस वी से दैट देयर इज एक्सचेंज ऑफ हीट फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग और सराउंडिंग टू सिस्टीम. बट in adiabatic process there is no exchange of heat from system to surrounding or surrounding to system. मग आता मला सांगा, सिस्टीम कून सराउंडिंगला हीट एक्सचेंज होत नाही किंवा सराउंडिंग कून सिस्टीम मध्ये हीट एक्सचेंज होत नाही तर सिस्टीमचं टेम्परेचर वाढणार का कमी होणार? 100% वाढणार. म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट राहते का? टेम्परेचर डज नॉट कॉन्स्टंट. आयसोथर्मल मध्ये आपण टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणलं होतं ना आणि डेल्टा टी काय म्हणलं होतं? 0. तर इथं टेम्परेचर सिस्टीमचं कॉन्स्टंट राहणार आहे का? नाही. ते एक्झोथर्मिक मध्ये वाढणार आहे आणि एंडोथर्मिक मध्ये कमी होते. म्हणजे टेम्परेचर टी नॉट इक्वल टू कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट नसणार आहे. त्याच्यामुळे डेल्टा टी पण काय असेल? डेल्टा टी नॉट इक्वल टू 0. डेल्टा टी नॉट इक्वल टू 0. समजतंय? म्हणजे टेम्परेचर असं म्हणू शकतो आपण, टेम्परेचर ऑफ द सिस्टीम इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस. सिस्टमचं टेम्परेचर वाढणार तर आहे आणि कमी होणार आहे. त्याच्यानुसार आपण याच्याबद्दल सांगू शकतो. इंटरनल एनर्जी, ऍज द इंटरनल एनर्जी डिपेंड्स अपॉन टेम्परेचर, internal energy of the system also increases or decreases. That is delta U not equal to 0. Means in adiabatic process delta T not equal to 0 and delta U also not equal to 0. The adiabatic process मध्ये delta T
नॉट इक्वल टू 0 आणि डेल्टा यू नॉट इक्वल टू 0 असणार आहे. समजतंय? आफ्टर दॅट वी हॅव टू सी डेफिनेशन. In this process, there is no exchange of heat from system to surrounding or surrounding to system, called as the adiabatic process. Example is chemical reaction carried out in insulated vessel. Understand? These are two processes, isothermal and adiabatic process. And third process is isobaric process or isobaric process. Again we know that iso means same and bar means pressure. As like isothermal, in isobaric there are also two words. Which words? Iso means same or constant and bar means pressure. Then you can tell me the definition of isobaric process. Easy one. The process in which pressure of the system remains constant throughout the transformation. The process in which pressure of the system remains constant throughout the transformation, called as the isobaric process. For example, the process in which pressure of the system remains constant throughout the transformation. Throughout transformation means until the process is completed. जोपर्यंत प्रोसेस पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रेशर कसं असणार आहे? कॉन्स्टंट. थ्रूआउट द ट्रान्सफॉर्मेशन is called as isobaric process. Example, all chemical reactions carried out in laboratory, all chemical reactions in laboratory in open vessel or open container मध्ये किंवा ओपन वेसल मध्ये जेवढ्या केमिकल रिएक्शन आपण लॅबोरेटरी मध्ये करणार आहोत त्या सगळ्या रिएक्शन काय असतील? आयसोबारिक प्रोसेसचे एक्झाम्पल असणार. हाऊ दिस इज पॉसिबल? ऑल these reactions are carried out at open container, means at atmospheric pressure. Then what is atmospheric pressure? The atmospheric pressure is 1 atmosphere. At the initial condition, the atmospheric pressure, that is P1 is equal to 1 atmosphere. And after process is completed, the final pressure is also 1 atmosphere. There is no change in pressure because we carried out chemical reaction in open container, and in open container or open space the atmospheric pressure is 1 atmosphere. Means P1 is 1 atmosphere, P2 is also 1 atmosphere. Means pressure is constant. And delta P is equal to P2 minus P1, and delta P is equal to 1 minus 1, delta P is equal to 0. That is, pressure is equal to constant and delta P is equal to 0. This is about the isobaric process. Again we see the definition. The process in which pressure of the system remains constant throughout the transformation, called as the isobaric process. And last one is isoporic process.
Last one is isoporic process. In isoporic process, there are also two words. One is iso means same or constant, and core means volume. Means what? What is the definition? In isoporic process, the volume of the system remains constant throughout the transformation. प्रोसेस पूर्ण होईपर्यंत सिस्टीमचं व्हॉल्यूम कसं असणार आहे? कॉन्स्टंट. म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम पण काय असणार आहे? V1 आणि V2 हे दोन्ही व्हॉल्यूम कसे असतील? कॉन्स्टंट, ते चेंज होणार नाही. त्याच्यामुळे डेल्टा V इज इक्वल टू काय येतोय? डेल्टा V इज इक्वल टू 0. An example of isoporic process: chemical reactions carried out in closed vessels. म्हणजे क्लोज्ड वेसल्स मध्ये किंवा क्लोज कंटेनर मध्ये केमिकल रिएक्शन कॅरी आउट केलेले आहेत आणि तिथं V1 आणि V2 दोन्ही कसे असतील? कॉन्स्टंट. त्याच्यामुळे डेल्टा V काय येतोय? 0. दिस इज अबाउट isoporic process. You have to well understand all these processes. In next lecture, we have to see reversible process, features of reversible process.